खूप मेहनत करूनही पैसा टिकत नाही. सतत संघर्ष, अडथळे, मानसिक अस्वस्थता जाणवते. कुंडलीत कालसर्पयोग आहे असं सांगितलंय. थांबा, आज मी तुम्हाला महर्षी पराशरांनी सांगितलेला असा उपाय सांगणार आहे, जो खर्चिक विधी न करता कालसर्पयोगाची तीव्रता कमी करतो. महर्षी पराशरांच्या मते रवी, शनी, मंगळ हे तिन्ही पापग्रह जर केंद्रस्थानी म्हणजे पहिला, चौथा, सातवा किंवा 10व्या भावात असतील आणि शुभग्रह केंद्रस्थानाबाहेर गेले तर सर्पयोग, काल सर्पयोग तयार होतो. तसेच राहू आणि केतू यांच्यामध्ये सर्व ग्रह अडकले तर त्याला आपण देखील काल सर्पयोग असं म्हणतो. याचा परिणाम काय तर आर्थिक चणचण, विवाह जमण्यास अडचण, करिअरमध्ये सतत अडथळे, आयुष्य सतत संघर्षमय, संतती होण्यास अडचण, अनेक प्रकारच्या आयुष्यातील अडचणी या एका दोषामुळे निर्माण होतात. बरेच जण सांगतात त्र्यंबकेश्वरला त्रिपिंडी, नारायण नागबळी, कालसर्पयोग, शांती करा. पण सगळ्यांना तो खर्च झेपतोच असं नाही. म्हणून आज सांगतोय घर बसल्या शास्त्रोक्त आणि प्रभावी उपाय. महाशिवरात्रीला किंवा ते शक्य नसेल तर कोणत्याही सोमवारी सूर्योदयापूर्वी शुचिर्भूत होऊन ताम्हणात ठेवलेल्या मातीच्या शिवलिंगाची पूजा करून 108 बेलाची पाने अर्पण करावे. मंत्र लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रयाजितम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. हा उपाय सलग 21 सोमवार केल्यास कालसर्पयोगाची तीव्रता लक्षणीयरित्या कमी होते. हा उपाय शास्त्राधारित आणि श्रद्धेने केल्यास परिणामकारक आहे. जर तुम्हाला वाटत असेल माझ्या आयुष्यात काहीतरी अडकलंय तर हा उपाय नक्की करा आणि कमेंटमध्ये जय भोलेनाथ लिहा.